हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला यूट्यूब चॅनल. खूप दिवस झालेत मित्रांनो, माझा व्हिडिओ पडलेला नाही यूट्यूबवर. ओके, तर आज मी फिक्स्ड बीम अनालिसिस स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण डेरिव्हेशन्स बघणार आहेत, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन जे की प्रॉब्लेमच्या बेसिसवर पण विचारतात, म्हणजे डाटा देऊन तुम्हाला व्हॅल्यूज काढायला विचारतात फिक्स्ड एंड मुवमेंटच्या. बट ऍक्च्युअली मी जे गेल्या ऍपवर जे लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलेस काय केलेत, मी इंट्रोड्यूस केले तुमच्यासमोर. ओके, तर ते स्टँडर्ड फॉर्म्युलेस कसे आलेत? कारण की त्या फॉर्म्युलाज आपण एकच प्रिन्सिपलने काढलेले आहे, दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वरून मी स्टँडर्ड डाटा जे आहेत एफईएम, त्याला आपण म्हणतो फिक्स्ड एंड मुवमेंट्स, जे डायरेक्टली आपण काय केलं, एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून काढलं स्टँडर्ड फॉर्म्युलेच्या बेसिस. ओके, त्याच्यावर पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. ऍपवर सगळ्या व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत. जे कोणी ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोर्स ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. भरपूर पोरांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांना थिअरी ऑफ स्ट्रक्चर एकदम सोप्या बेसिक वे मध्ये त्यांना त्यांच्या कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होत आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर जे आहे मी डेरिव्हेशन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. ज्या स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण लिहून घेतलेले आहेत ते कसे आलेत युझिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ठीक आहे, तर इथं लिहिलेलं आहे बघा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, और त्यालाच आपण काय म्हणतो, फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो मित्रांनो. ओके, लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी आपण आज दोन डेरिव्हेशन जे की यूडीएल आणि सेंट्रल पॉइंट लोड, या दोन डेरिव्हेशन आपण बघणार आहेत. ठीक आहे, व्यवस्थित लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, एमएसबीटी मध्ये कंपल्सरी याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस 100%. लक्षात आले? तर मी काय करतो, पहिले सेंट्रल पॉइंट नोडचं डेरिव्हेशन बघतो. मी फर्स्ट सिरियल नंबर माझ्या ऍपवर सगळ्या सिरियल वाईज प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. जे कोणी आपल्या ऍपच्या स्टुडंट्स आता हे व्हिडिओ व्ह्यू करत असाल त्यांना समजून जाईल नंबर कोणता चालू आहे प्रॉब्लेमचा. ओके, तर टाइप नंबर 2 चालू होतं आपलं. ओके, तर प्रॉब्लेम्स ऑन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अँड, और त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट प्रिन्सिपल म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, बीएमडी शिकणार आहेत, एसएफडी शिकणार आहेत, डिपेंडिंग अपॉन विच व्हॅल्यूज फिक्स्ड एंड मुवमेंटच्या व्हॅल्यूज. ओके, तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बीम काढून घ्यायचंय. बीम काय करायचं आहे, बीम काढून घ्यायचंय. ओके, बीम काढून घ्यायचंय मित्रांनो. फिक्स्ड बीम आहे, तर फिक्स्ड बीम काय करायचं, तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ओके, आणि ह्याच्यावर कोणता लोड आहे रे, ह्याच्यावर आहे सेंट्रल पॉइंट लोड मित्रांनो. ठीक आहे, तर सेंट्रल पॉइंट म्हणला तर आपल्याला माहिती आहे, इट विल बी इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द एंड सपोर्ट्स ए अँड बी. इट विल बी इक्विडिस्टन्स फ्रॉम बोथ द सपोर्ट ए अँड बी. लक्षात आलं? ठीक आहे, तर बघा इथं मित्रांनो, तर हा सपोर्ट आहे तुमचा लेफ्ट हँड सपोर्ट, हा सपोर्ट आहे राईट हँड सपोर्ट. तर राईटला बी देतो, लेफ्टला ए देतो, आणि टोटल जे स्पॅन आहे मित्रांनो, टोटल जे स्पॅन आहे कितीचा आहे, ते एल मीटरचा आहे. ठीक आहे, तर हा सेंट्रल पॉइंट लोड आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, अजून एक सांगतोय मित्रांनो, कंपल्सरी फर्स्ट पेज जे आहे, कंपल्सरी तुम्हाला फर्स्ट पेज जे आहे डायग्राम साठी सोडायचं आहे. फर्स्ट पेज कशासाठी सोडायचं आहे, डायग्राम साठी सोडायचं आहे. लक्षात आलं? चल, पहिले आपण काय करू मित्रांनो, ह्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आणि त्याच्यानंतर मी याचे ऍडव्हान्टेजेस पण सांगतो, कारण की आपल्याला ऍडव्हान्टेजेस माहित असणं गरजेचं आहे. आपण कशासाठी फाइंड आउट करत आहेत या मुवमेंट, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजेत मित्र. ओके, सोल्युशन बघा. फर्स्टली काय करायचं मित्रांनो, फर्स्ट काय करतो आपण, लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप काय करतो, ऍज्युमिंग फिक्स्ड बीम. कोणता बीम दिलाय, फिक्स्ड बीम, ॲज सिम्पली सिम्पली supported beam, simply supported beam, and calculating what, free bending moments, calculating free bending moments.
लक्षात आलं? कॅल्क्युलेटिंग फ्री बेंडिंग मोमेंट्स. आता बघा मी काय करतो, एक रफ डायग्राम काढतो, सिम्पली सपोर्टेड करतो. ओके, तर हा डब्ल्यू आहे, हे L/2 आहे, हे L/2, हे ए आहे, हा बी आहे, आणि हे टोटल स्पॅन जे आहे मित्रांनो एल स्पॅन आहे. ओके, लक्षात आलं? आता इथं पॉइंट मी देतो सी. आता याचे डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलेस मी ऍपवर लिहून दिलेले आहेत, ऍपच्या लेक्चर्स मध्ये आहेत, लक्षात ठेवा. तर मी इथं डायरेक्टली लिहितो, स्मॉल एम विल डिनोट फ्री बेंडिंग मुवमेंट. काय डिनोट करते? स्मॉल एम विल डिनोट फ्री बेंडिंग मुवमेंट. तर इथं स्मॉल एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार आहे? 0. कसं काय? कारण की मी एंड काय केलं, एस एस चा अर्थ आहे सिम्पली सपोर्टेड. एस एस चा अर्थ काय? सिम्पली सपोर्टेड केलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, एम सी आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू येईल, दॅट इज WL/4. पॉइंट लोडला किती राहते? फ्री बेंडिंग मुवमेंट आपण मॉस मध्ये सॉम मध्ये शिकलेले आहेत. याचे एसएफटी बीएमडी मध्ये शिकलो. मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट फॉर द बीम, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड साठी काय राहणार? WL/4. सेंट्रल पॉइंट लोड साठी काय राहील? WL/4. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हे झाल्यानंतर आपण लगेच काय करतो रे? ड्रॉइंग विच डायग्राम? ड्रॉइंग म्यू डायग्राम. आता म्यू डायग्रामलाच अजून एक नाव काय आहे? त्याला आपण म्हणतो फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्राम. काय म्हणतो त्याला? फ्री बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे. आता ते डायग्राम आपण काढून घेऊ मित्रांनो. ते डायग्राम आपण काय करू? व्यवस्थित काढून घेऊ. एक काम करतो, एकच मिनिट, त्याला डॉटेडने देतो म्हणजे इझी जाईल आपल्याला. ठीक आहे, त्याला डॉटेडने देतो. बघा आता, हा झाला तुमचा फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्राम. कारण की इथं व्हॅल्यू 0 आहे, इथं पण व्हॅल्यू 0 आहे. हा मधला पोर्शन मिटून टाका, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, आणि इथलचं व्हॅल्यू किती आहे रे? इथलचं व्हॅल्यू आहे WL/4. इथलचं व्हॅल्यू किती राहणार? WL/4 राहणार मित्रांनो. आणि हा डायग्राम कशामध्ये आहे? सॅगिंग कंडिशन्स मध्ये आहे. सॅगिंगचा अर्थ काय? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट क्रिएट होतो. ओके, लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट नाही सर. आता इथं स्टार्ट होईल मित्रांनो आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण की टॉपिक त्याच्यावरच डिपेंड आहे, आणि ते टॉपिक कोणतं आहे? दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल. आता कसं यूज करायचं काय नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन शिकून घेऊ. आता सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम. एफईएम चा अर्थ काय? फिक्स्ड एंड मोमेंट्स बाय युजिंग व्हॉट? विच प्रिन्सिपल? फर्स्ट प्रिन्सिपल. बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आता लक्षात ठेवा, दोन इक्वेशन्स आहेत. दोन इक्वेशन्स आहे, लक्षात ठेवायचे. एक आहे एम ए प्लस एम बी इक्वल्स टू -2a/L, आणि नेक्स्ट इक्वेशन राहणार एम ए प्लस ट्रॉइस एम बी इक्वल्स टू -6ax/L². या दोन इक्वेशन तुम्हाला पार्ट करून घ्यायचे. दोन इक्वेशन काय करायचे? पार्ट करून घ्यायचे मित्रांनो, फॉर फर्स्ट प्रिन्सिपल. ओके, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम. एफईएम चा अर्थ काय? दॅट इज फिक्स्ड एंड. ओके, तर मी एकच इक्वेशन घेतो, इक्वेशन नंबर 1 घेतो. नाउ युजिंग इक्वेशन फर्स्ट काय आहे आपल्याकडं? एम ए प्लस एम बी इक्वल्स टू -2a/L, वेअर इथं ए ची किंमत म्हणजे काय? एरिया ऑफ म्यू डायग्राम. एरिया ऑफ म्यू डायग्राम. आता लक्षात ठेवा मित्रांनो, एरिया ऑफ म्यू डायग्राम तर आपल्याकडे काय आलं? ट्रायंगल आलं. कारण की दोन्ही एंड कसे आहेत? 0 आहेत, आणि हायएस्ट अल्टिट्यूड कुठे येणार? सेंटरला येतो, जिथं लोड ऍक्ट होतो. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट? तर बघा, ट्रायंगलचं एरिया काय राहते? हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट. हाफ बेस इंटू हाईट. आता लक्षात ठेवा, आपल्या केसमध्ये, आपल्या डायग्रामच्या केसमध्ये, आपल्या प्रॉब्लेमच्या केसमध्ये, अनालिसिसच्या केसमध्ये हाफ बेसला काय म्हणतो? स्पॅन. आणि हाईटला काय म्हणतो? फ्री किंवा मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. असं करा, मॅक्सिमम बेंडिंग. लक्षात आलं? आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. 1/2 स्पॅन कितीचा आहे? स्पॅन टोटल आहे L, आणि हायएस्ट व्हॅल्यू किती आहे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंटचा? WL/4. म्हणजे याची किंमत WL² डिवायडेड बाय 8 येईल. टोटल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट नाही सर. व्यवस्थित आम्हाला समजून हे कन्सेप्ट कळलेलं आहे. ठीक आहे, चल. आता बघा, सगळ्यात महत्वाचं ना,
as point load as point load acts at mid span तर ह्या कंडिशन साठी मित्रांनो एम ची किंमत किती राहील एम बी, कारण की फिक्स्ड एंड मोमेंट इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल दोन्ही एंडला, एक लेफ्ट हँड सपोर्ट आणि एक राईट हँड सपोर्टला. देअरफॉर एम ए प्लस मी काय करतो एम बी ची किंमत एम च्या बरोबर घेतो त्या इक्वेशन मध्ये, वरच्या इक्वेशन मध्ये, दॅट इज एम ए प्लस इथं लिहिणार बघा हा वाला इक्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये मी काय करतो एम बी चं जे व्हॅल्यू आहे मित्रांनो मी रिप्लेस करेल कशाने एम एस. ओके, आणि व्हॅल्यूज टाकून टाकल इक्वल्स टू मायनस 2a बाय एल. 2 ए ची किंमत किती आहे ए ची किंमत आहे डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8 आहे, बरोबर का. 2a बाय एल बरोबर. आता याची किंमत किती 2a, एम ए प्लस एम ए 2 एम ए इक्वल्स टू मायनस 2 टाइम्स ऑफ डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8 आणि होल डिवायडेड बाय एल. आता एक एल एल गेट कॅन्सल, या दोन्ही साइड मध्ये 2 2 आहे ते गेट कॅन्सल, म्हणजे इथं फक्त एल राहिलेला आहे, म्हणजे एम ए ची किंमत किती आहे रे मायनस डब्ल्यू एल बाय 8. आणि हेच मी स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून दिला होता आपल्या ऍपच्या लेक्चर, ठीक आहे ना, ऍपच्या लेक्चरवर लिहून दिलेलं होतं. इथपर्यंत काय डाऊट आहे, इथपर्यंत काय डाऊट नाही सर. ओके, देअरफॉर मी असं सांगू शकतो का मग एमबी ची पण किंमत कशाच्या बरोबर मायनस डब्ल्यू एल बाय 8 च्याच बरोबर राहणार, कारण की लोड कुठे ऍक्ट होतो सेंटरला ऍक्ट होतो, लोड कुठे ऍक्ट होईल सेंटरला ऍक्ट होईल. आता हे व्हॅल्यू झालेत की लगेच आपण काय करतो रे ड्रॉइंग विच डायग्राम, ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम. कोणतं डायग्राम म्यू डॅश डायग्राम अँड फायनल बीएमडी. कोणतं डायग्राम काढू शकतो फायनल बीएमडीचा डायग्राम काढू शकतो. ओके, चलो आता कसा काढायचं ते मी सांगतो. तर आपल्याला माहिती आहे याला हेडिंग टाका न्यू डायग्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम कोणता आहे आपल्याकडे फिक्स्ड बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे. तर बघा इथं व्हॅल्यूज एकदम स्ट्रेट लाईन येईल, कारण की अल्टिट्यूड कितीच आहे डब्ल्यू एल बाय 8, इथं डब्ल्यू एल बाय 8. आणि हा पूर्ण डायग्राम कशामध्ये राहील नेगेटिव्ह मध्ये. हे सॅगिंग असेल तर हे हॉगिंग राहणार. या डायग्रामला आपण म्हणतो म्यू डॅश डायग्राम और फिक्स्ड बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणलं तरी चालते. आता लास्टली आपण काय करतो हिला मर्ज करून टाकतो, या डायग्रामला काय करतो मर्ज करतो. बघा असंच येईल, या दोन्ही काय करायचे सुपर इम्पोज करायच्या, सुपर इम्पोज करून घ्यायचा. तर हा झाला तुमचा अल्टिट्यूड डब्ल्यू एल बाय 4 चा, आणि हे तुमचा आहे व्हॅल्यू नेगेटिव्हचा, हा निगेटिव्हचा हा पॉझिटिव्हचा मित्रांनो. आणि इथं व्हॅल्यूज काय राहणार डब्ल्यू एल बाय 8 आणि इथं व्हॅल्यू काय राहणार डब्ल्यू एल बाय 8. आणि ह्याला आपण म्हणतो फायनल बेंडिंग मुवमेंट डायग्राम. काय म्हणायचं याला फायनल बीएमडी म्हणायचं. ठीक आहे, तर लक्षात आलं का. तर ह्या इक्वेशन वर फोकस करा. या दोन्ही इक्वेशन्स कशाच्या रिलेटेड आहेत फर्स्ट प्रिन्सिपलच्या रिलेटेड आहेत. तर मी काय केलं बीएमडी ची डायग्राम काढून घेतलेली आहे. ठीक आहे, बीएमडी ची डायग्राम काढून घेतलेली आहे. चल आता आपल्याला काय काढायचंय मित्रांनो एसएफडी काढायचंय. तर एसएफडी पण म्हणलेलं आहे, एसएफडी म्हणलंय तर ते पण डायग्राम आपण काढून घेऊ. मग त्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपण सेकंड स्टेप तर कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम बाय फर्स्ट प्रिन्सिपल म्हणलेलं आहे. आता एसएफ कॅल्क्युलेशन साठी आपण सगळ्या स्टेप्स फॉलो करू. आता हे स्टेप्स तुम्ही विसरायचे नाहीत ऍपच्या स्टुडंट्स आणि जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला, कारण की हा इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं. ठीक आहे, तर मी काय करतो थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिएक्शन by using what FEMs. ओके, मी रफली डायग्राम काढतो समजून घ्यायचं आहे तुम्हाला. तर हा सेंट्रलला लोड पडतो, हा एल बाय 2 आहे, हा एल बाय 2 आहे. इथून एम ए चा व्हॅल्यू येणार दॅट इज डब्ल्यू एल बाय 8, आणि त्याच्यानंतर इथं पण एक व्हॅल्यू येणार दॅट इज एम बी चा, दॅट इज सपोर्ट मोमेंट आहे. ओके, डब्ल्यू एल बाय 8 चा. ठीक आहे, तर हा टोटल स्पॅन एल चा आहे, हे ए आहे सपोर्ट आणि हा वाला बी सपोर्ट आहे. इथपर्यंत काय डाऊट, इथपर्यंत आय थिंक कोणाला पण डाऊट नाही. तर मी काय करतो इथं रिएक्शन घेतो मित्रांनो आर ए इथं आर बी. ठीक आहे,
आपल्याला माहिती आहे इक्विलिब्रियम कंडिशननीच आपण काय करू शकतो, सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करू शकतो. दॅट इज समेशन ऑफ Fy इक्वल्स टू 0 इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? चल, नो प्रॉब्लेम सर. तर बघा, अपवर्ड फोर्सेस काय करतो, पॉझिटिव्ह. डाउनवर्ड फोर्सेस काय करणार, निगेटिव्ह करणार आहे. तर इथं अपवर्ड कोणता दिसतो, आर ए. त्याच्यानंतर मायनस डब्ल्यू प्लस आर बी इक्वल्स टू 0. म्हणजे आर ए प्लस आर बी ची किंमत कशाच्या बरोबर, डब्ल्यूच्या बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी मी मॅक्युलिस मध्ये पण शिकवलेलं होतं. समेशन ऑफ Fy कसं यूज करायचं, समेशन ऑफ मोमेंट कसं यूज करायचं आहे. लक्षात आलं का? चलो, आता नेक्स्ट मित्रांनो, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. अबाउट ए इक्वल्स टू 0. आता ए मध्ये हा रोटेशन कसं देतो, रोटेशन कसं देणार, अँटी क्लॉकवाईज. रोटेशन कसं देणार, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज. आणि हा जे आहे ते मुवमेंट काय होणार, दॅट इज अपवर्ड जाईल. म्हणजे लक्षात ठेवा, मी साइन कन्व्हेन्शन पण सांगितलं होतं. हे साइन कन्व्हेन्शन विसरू नका फॉर मुवमेंट साठी. ठीक आहे, मुवमेंट साठी. ओके, आणि हा वाला ठीक आहे, हा वाला. आता आपलं एच्या कोणत्या साईडला आहे, एच्या राईट साईडला आहे मित्रांनो. राईट साईडच्या साइन कन्व्हेन्शन तुम्हाला यूज करायचे. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घेतो मुवमेंट, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह मुवमेंट घेतो. मी डायरेक्टली सांगितलं होतं. ठीक आहे, चलो. तर आता व्हॅल्यूज काय येणार, मायनस मध्ये सॉरी प्लस मध्ये डब्ल्यू एल बाय 8. बघा ना, हा रोटेशन अँटी क्लॉकवाईज देतो. कोणत्या साईडला आहे, राईट साईडला आहे, पॉझिटिव्ह घेतो व्हॅल्यू. त्याच्यानंतर मायनस डब्ल्यू इंटू एल बाय 2. त्याच्यानंतर प्लस आर बी इंटू टोटल डिस्टन्स एल आहे. तुम्हाला माहित असेल डाऊनवर्ड लोड आहे तर मुवमेंट कसं राहणार, निगेटिव्ह राहणार आहे. आणि लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स अबाउट ए केलं तर त्याचा मुवमेंट निघेल. आणि आर बी इंटू टोटल लेंथ किती आहे, एल आहे. आणि तर मुवमेंट काय रोटेशन देईल, दट इज मायनस डब्ल्यू एल बाय 8. आता सर तुम्ही मायनस कसं काय घेतलं बेटा, राईट साईडला क्लॉकवाईज आहे. राईट साईडला क्लॉकवाईज असेल तर मुवमेंट काय घ्यायचा, मुवमेंट घ्यायचा निगेटिव्ह. लक्षात आलं, इक्वल्स टू 0. तर आता ह्या केसमध्ये बघा, हा वाला दोन्ही व्हॅल्यूज काय राहणार, गेट कॅन्सल मित्रांनो. देअरफॉर आर बी इंटू एल, ठीक आहे, आर बी इंटू एल इक्वल्स टू डब्ल्यू एल डिवायडेड बाय 2. म्हणजे एल एल गेट कॅन्सल. ह्या केसमध्ये मित्रांनो आरबी ची किंमत कशाच्या बरोबर, डब्ल्यू बाय 2 च्या बरोबर. आणि देअरफॉर आर ए ची किंमत कसं निघणार, डब्ल्यू मधून काय मायनस करावं लागेल, आर बी. म्हणजे डब्ल्यू मायनस डब्ल्यू बाय 2. म्हणजे डब्ल्यू बाय 2 च राहणार. म्हणजे रिएक्शन दोन्ही एंड सपोर्ट्सला काय जनरेट होईल, हे डब्ल्यू बाय 2 जनरेट होणार आहे. इथपर्यंत काय डब्ल्यू बाय 2 जनरेट होणार आहे. आय थिंक ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा, तुम्हाला व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तर मी एक छोटासा डायग्राम काढतो मित्रांनो इथं. ओके, फक्त एसएफडी साठी. एसएफडी साठी एवढेच डायग्राम काढायची गरज नाही हा, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी काढतो. ओके, डब्ल्यू एल बाय 2 एल बाय 2 आणि हा वाला स्पॅन एल आहे. ओके, चल. तर याच्यासाठी मी ठीक आहे, तर हा झाला तुमचा एसएफडीचा डायग्राम. ओके, एसएफडीचा डायग्राम. बट ह्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला काय करावं लागेल, एसएफ कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे, तर मी काय करतो इथंच एसएफ कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे इझी जाईल आपल्याला. बरोबर ना, या व्हॅल्यूज इझी जाईल. बघा आता नेक्स्ट स्टेप, एसएफ कॅल्क्युलेशन. एसएफ कॅल्क्युलेशन बघा, एसएफ ऍट ए लेफ्ट. ए लेफ्ट मध्ये काही लोड आहे का, ए लेफ्ट मध्ये काही लोड आहे का, ए लेफ्ट मध्ये काही लोड नाही, 0. मोमेंट घ्यायचं नाही एसएफ मध्ये, फक्त फोर्सेस आणि एक्सटर्नल रिएक्शन घ्यायचे. एसएफ ऍट ए राईट. ए राईट मध्ये काय आर ए, आणि आर ए ची किंमत किती आहे, डब्ल्यू बाय. त्याच्यानंतर एसएफ ऍट नेक्स्ट पॉइंट काय राहणार, इथं सी आहे, इथं ए आहे आणि हा बी आहे. सी आहे, ए आहे आणि बी आहे. ठीक आहे, चालेल का, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. ओके, चल. बघा एस एफ ऍट सी लेफ्ट. आता सी लेफ्ट मध्ये काही चेंज होईल का, सी लेफ्ट मध्ये काही चेंज होणार नाही. मी हे सगळ्या गोष्टी ऍपवर सांगितलेल्या आहेत, बेसिक बेसिक कन्सेप्ट ऍपवर सांगितलेले आहेत. ओके, तर सी लेफ्ट पर्यंत
ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होतो आणि सी राईट मध्ये तिथं एक्सटर्नल फोर्स आहे, दॅट इज लोड आहे डब्ल्यूचा आणि ते कसं ऍक्ट होतो डाऊनवर्ड, त्याच्यामुळं या W/2 मधून W मायनस केलं तर हे मायनस W/2 राहील. त्याच्यानंतर एस एफ ऍट बी लेफ्ट पर्यंत व्हॅल्यू मायनस W/2 राहील, बट आता एस एफ ऍट बी राईट मध्ये तिथं मायनस W/2 प्लस आरबीचं एक रिॲक्शन आहे जे मायनस W/2 प्लस W/2, याची किंमत किती येईल 0 येईल मित्रांनो. हा 0 दोन्ही व्हॅल्यूज मॅच झाले, दोन्ही व्हॅल्यूज काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे. ओके, मॅच झाले पाहिजे. ठीक आहे, आता बघा फर्स्ट काय आहे 0, त्याच्यानंतर W/2 आहे. ठीक आहे, इथं W/2 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, सी लेफ्ट पर्यंत W/2 राहणार, W/2 राहणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सी राईट मध्ये सडनली चेंज होतो आणि व्हॅल्यू किती आहे मायनस W/2 ची किंमत आहे. ठीक आहे, मायनस म्हणला तर बेस लाईनच्या खाली ड्रॉ करतो आपण आणि हे व्हॅल्यू कंटिन्यू राहील बी लेफ्ट पर्यंत, बी लेफ्ट पर्यंत बी W/2 आहे आणि बी राईट मध्ये व्हॅल्यू 0 होतो, म्हणजे हे रेक्टँग्युलर बॉक्सेस येतात विथ नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कंटेंट्स. ठीक आहे, याला आपण म्हणतो SFD. ठीक आहे, काय म्हणायचं याला, शेअर फोर्स डिस्ट्रीब्युशन डायग्राम, आणि तुम्हाला सिम्पली असं कॅल्क्युलेट करून घ्यायचं. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये मेनली कसं आहे, मेन फोकस होता माझा फर्स्ट प्रिन्सिपलवर, त्याचे दोन इक्वेशन्स कशी यूज करायचे, त्याच्यामधल्या पॅरामीटर्स काय, सगळ्या गोष्टी मी डिस्कशन केलेलं आहे आणि त्याच्यावरून मी फायनल बेंडिंगवर डायग्राम काढला आणि त्या जे फिक्स्ड एंड मोमेंट्स आलेले आहेत ते यूज करून मी सिम्पली काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, इथं सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट केलेत आणि SF कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तर ह्या स्टेप सगळं तुम्हाला पाठ करून घ्यायचे मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम्स मध्ये, नेक्स्ट डेरिव्हेशन्स मध्ये हे स्टेप्स ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होणार, फक्त लोडिंग चेंज होणार, कन्सेप्ट चेंज होणार नाही, कन्सेप्ट विल बी ऍज इट इज. ओके, तर व्हिडिओला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. मॅक्सिमम जे व्हिडिओज आहेत आता अपलोडिंगला येणार आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर. भरपूर गॅप झालेला आहे कारण की मला थोडं लोड होता, ऍपवर जास्त फोकस होता आमचा, लेक्चर्स मध्ये एकदम क्वालिटी कंटेंट आपण क्रिएट केलेला आहे ऍपवर, तर त्याचा भरपूर फायदा स्टुडंट्सला झालेला आहे. ठीक आहे, आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. ठीक आहे, टिल देन थँक्यू, बाय बाय, जय हिंद.